नेमकं पालकांचं कुठे चुकतंय. 3 वर्षाचं मूल आहे, एक्स्ट्रीमली हायपर ऍक्टिव्ह, लिसनिंग स्किल्स खूप पुअर आहेत, एका जागी बसतच नाही. पण अजूनही आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये 3 वर्षाचं मूल झालंय, अजून शाळेत नाही घातलं, हा प्रश्न विचारला जातो. व्हाय नॉट? अभी तक नाही. हिचा मुलगा गेला, शेजारणीचा मुलगा जातो, बहिणीचा जातो, नंडेचा जातो, मला घातलंच पाहिजे स्कूलमध्ये, आता कसंही करू. हे जे प्रेशर आहे, सोसायटी प्रेशर, याच्यावर वर्क करणं पालकांनी खूप गरजेचं आहे. हे होतं भलं, मग आता तो तयारच नाहीये. मग नेमकं तुम्ही कधी म्हणाल तो तयार झालाय? कुठली गोष्ट सर्वेश सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते जेव्हा आपल्याला बाळाला शाळेत घालायचं असतं तेव्हा? बोलता आलं पाहिजे, भाषा आली पाहिजे, कळलं पाहिजे. बोलणं सुद्धा मी एक वेळ थांबेन की ठीक आहे, हळूहळू होतोय डेव्हलप, कमी बोलतोय चालेल, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला पाहिजे. एक्झॅक्टली. लिसनिंग स्किल्स बाळाचे चांगले डेव्हलप झाले पाहिजे. 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शाळेत टीचर्सने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं, त्या जे सांगतायत तसं करणं, आणि दुसरं म्हणजे वर्गातल्या त्या एका आवाजाबरोबर, एक नॉईज असतो त्याबरोबर त्या एन्व्हायरमेंटशी ऍडजस्ट होणं. या 2च महत्वाच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बाळाला शाळेत घालण्यासाठी. म्हणजे डोंट गो बाय द एज, गो विथ दिस पर्टिक्युलर अचीवमेंट की माझं बाळ आता ऐकतंय. आणि काय होतं तुला सांग, देणाऱ्या आता स्कूल्स मध्ये ना, शाळांमध्ये ऍडमिशन देतात, पण 2.5 वर्षाचं मुलं 3 वर्षाचं आहे, चला देऊन टाका ऍडमिशन. देताना ऍडमिशन सगळे देतात, पण नंतर होतो प्रॉब्लेम. मूल आरडाओरडा करतंय, किंचाळतंय, एका जागी स्थिर बसत नाहीये, सतत फिरतंय, इतर मुलांना मारतंय. ह्याच्या मध्ये कंप्लेंट सुरू होतात शाळेकडून. आणि त्या कंप्लेंट्स यायला लागल्या की त्या आईला मेल्यासारखं होतं. तिची अवस्था अशी होती की तर मी काय करू, आज मी माझ्या बाळाला शाळेत आणायला चाललीये, नेमकं काय वाढून ठेवलंय माझ्या समोर. अरे कशाला पडताय त्या फंदात? आधी मुलाला डेव्हलप करा. 2 गोष्टी फक्त, सोशल स्किल्सवर काम करणं आणि लिसनिंग स्किल्सवर. या 2 गोष्टी डेव्हलप झाल्या, द चाइल्ड इज फिट फॉर द स्कूल. पण तो अट्टाहास वयाप्रमाणे जाऊ नका.